कमी कालावधीमध्ये मस्त काही बघायला म्हणजे बिझनेसमॅनचा वेळ वाचतोय, ज्याच्याकडे खरंच कमी वेळ आहे त्यांनी इकडे शूटला यायला पाहिजे. त्यांचा वेळही वाचतोय आणि पैसेही वाचतोय. तर तुम्ही प्री वेडिंग शूटसाठी आमच्याकडे कुठून आला? सर मी पुण्यामधनं जुन्नर तालुक्यातून आलेलो आहे. ओके, बरं. तुम्हाला किती अंतर पडले इथपर्यंत यायला? जवळजवळ हे 130 किलोमीटर आहे. बरं बरं. आणि तुम्हाला इथं स्पोर्ट प्री वेडिंगचे सेटअप आहे त्याची माहिती कोण दिली होती? खरं तर आहे ना, आम्हाला प्री वेडिंग करायचं होतं, रिअलिटी तुम्हाला सांगतो. परंतु थोडंसं माझा बिझनेस असल्यामुळे टाइम मॅनेजमेंट बिलकुल करत नाही. आणि आता निकिता म्हणजे बायको आहे, बरं. तर तिचं भरपूर वेळा चाललेलं प्री वेडिंग करायचं. आम्ही प्लॅनिंग पण केलं होतं 1-2 ठिकाणी पुण्यामध्ये जायचं. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट टाइमचं मॅनेजमेंट होत नव्हतं. जास्त वेळ लागत होता. जास्त वेळ लागत होता. ओके. आणि माझ्याकडे वेळ नसल्यामुळे पुन्हा ही आणि माझं आमच्या दोघांमध्ये जवळजवळ 150 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. ओके, हां. त्याच्यामुळे प्रॉब्लेम हा येत होता की तुम्हाला टाइम कमी वेळेत शूट पाहिजे होतं आणि सगळे एका ठिकाणी पाहिजे होतं. तिच्या तोंडामध्ये नेहमी मी तुमचं नाव ऐकलं होतं ओके, भरपूर वेळा. ओके, जयश्री स्टुडिओ, जयश्रीवाला. हां, ओके. तर ती म्हटली या, मी नेहमी तुमच्याकडेच असते, यावेळेस तुम्ही माझ्याकडे या. ओके ओके, म्हणून आज योगायोग आपली भेट झाली. बरं. त्यांनी तुम्हाला इकडे आणलं. बरं, तुझा काय अनुभव आहे शूटचा? मी माझ्या भावाच्या प्री वेडिंगला PBA ला गेले होते. ओके. तर तिथं पूर्ण दिवसभर गेला, म्हणजे एवढा वेळ तर म्हणजे 10 ते 12 सेटअप, म्हणजे पूर्ण सकाळी गेलेलं संध्याकाळी 10 वाजले. पण पाहिजे तेवढ्यांचं सेटअप दुपारपासून संध्याकाळपर्यंत सगळी प्री वेडिंग आमची झाली. म्हणजे तुम्ही इकडे प्री वेडिंगला शूटला सरांचा अर्धा दिवस वाचला हो. आणि त्यांचा खर्च पण बऱ्यापैकी जास्त वाचलेला खर्च असेल. पण वाचला. दुसरीकडचे जे मोठ्या फिल्म सिटीचा जो खर्च असतो तो खूप असतोय. हो. त्या खर्चाच्या हिशोबाने आपण ग्रामीण भागामध्ये एकदम स्टुडिओ उभा करून त्याच्यामध्ये 20 प्री वेडिंग सेटअप आहेत, नाईटचे 5-6 आहेत आणि स्टुडिओ मध्ये काही आउटडोर मिळून असेल. तर तुम्हाला सेटअप इथले आवडले का? हो, सगळे सेटअप आवडले. ओके सर, तुम्हाला? छान होते सर.